बातमी आहे साताऱ्यामधून। आज साताऱ्यात महायुतीची बैठक पार पडणार आहे। महायुतीचे खासदार, आमदार आणि जिल्हाध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत ही बैठक महत्त्वाची मानली जाते। दुपारी 1 वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे। अद्याप महायुतीचा लोकसभेचा उमेदवार जाहीर झालेला नसला तरी सुद्धा महायुतीकडून जो उमेदवार ठरेल त्याच्या प्रचाराची तयारीच्या संदर्भात ही बैठक होणार आहे। याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी साई सावंत आपल्या सोबत जोडले गेले। साई, साताऱ्यामधून उदयनराजे यांच्या नावाची चर्चा केली जाते, मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये। त्याच्या आधीच आता साताऱ्यामध्ये महायुती बैठक घेते। कशा प्रकारची बैठक असेल, कशा प्रकारची रणनीती आखली जाईल? नक्कीच प्राच्या, साताऱ्यात महायुतीची बैठक थोड्याच वेळात पार पडत आहे। यामध्ये प्रामुख्याने महायुतीचे छत्रपती उदयनराजे भोसले असतील, आमदार शिवेंद्रराजे भोसले असतील, पालकमंत्री शंभूराज देसाई असतील, आमदार महेश शिंदे असतील, आमदार मकरंद पाटील असतील आणि या घटक पक्षाचे जिल्हाध्यक्ष या बैठकीला हजर राहणार आहेत। दुपारी 1 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। सातारा लोकसभा संदर्भात ही बैठक प्रामुख्याने महत्त्वाची मानली जात आहे। अद्याप आतापर्यंत महायुतीचा लोकसभेचा उमेदवार जाहीर झालेला नाहीये, मात्र या पुढच्या काळात कमी वेळ असणार आहे, कशा प्रकारे प्रचार करावा यासाठी ही बैठक आहे। छत्रपती उदयनराजे भोसले भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत, मात्र त्यांची उमेदवारी अद्याप देखील जाहीर झालेली नाहीये। उदयनराजे भोसले यांनी देखील त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि या संपूर्ण राजकीय घडामोडी पाहता महायुतीचा उमेदवार कोण असणार हे देखील या बैठकीनंतर पाहणं आपल्याला महत्त्वाचं आहे। नक्कीच, धन्यवाद साई, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।